परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या 6 नगरपरिषदांना 2 नगरपंचायतीसाठी आज मतदान पार पडतंय। 8 नगराध्यक्ष पदांसाठी 41 उमेदवार तर 180 नगरसेवक पदाच्या जागेसाठी 590 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। आज पार पडणाऱ्या मतदानासाठी 2,58,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे आणि या मतदानाचा तासगाव इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। सांगली जिल्ह्यात 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहेत। या निवडणुकीसाठी जवळपास 2,58,000 इतक्या मतदारांना मतदान करायचं आहे। आपण तासगाव येथील हाय व्होल्टेज असलेल्या निवडणुकीतील मतदान केंद्रावर आहोत। या निवडणुका सध्या ज्या होत आहेत त्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या होत आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदाच्या 180 जागांसाठी निवडणूक होत आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 41 तर नगरसेवक पदासाठी 590 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी 1780 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। एकूण 291 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे। जिल्ह्यात उरण, ईश्वरपूर, जत आणि तासगावमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आष्टा, उरण, ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव, विटा या 6 नगरपरिषद आणि आटपाडी आणि शिराळ्या या नगरपंचायतीमध्ये निवडणूक होत आहे। कॅमेरामन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।